आपल्या भांडणाची सुरुवात कशी झाली तुला ती सांगतो. बघा, आपण तुझ्या घरच्यांना वैतागून आणि त्या त्रासाला कंटाळून आपण गावाकडे येऊन राहत होतो समीक्षा 2 वर्षाची होईपर्यंत. आणि 2 वर्ष समीक्षा असताना तुझी बहीण एकदा पुण्याहून माझ्या गावाला आली होती, मोनाली. तर तिला आणायला तू मला पाठवलं माझ्या गावाला की आणा तिला गाडीवर जाऊन. तर मी तिला आणलं. आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या समीक्षेचा बर्थडे केला, 2 वर्षात झालती. आणि दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत तुला जायचं होतं म्हणून तुम्हाला म्हणली की जाऊ का मी 2-4 दिवस काष्टीला. तर मी म्हणलो आता भांडणं नाही काय नाही, मी जा म्हणलो. कुठला काय वाद नव्हता, काहीच नव्हतं. त्यामुळे मी तुझ्या विश्वास ठेवला आणि तुला जा म्हणलं. तर तू काष्टीला गेली आणि जाताना उशीर झाला म्हणून मी तुला फोनवर विचारायचो कुठं शिक गेलात, कुठं पोहोचलात, काय असं. तर तू खोटं सांगायची. माझ्या गावात असली ना तर सांगायची कर्जतला गेले, कर्जतमध्ये असली तर सांगायची पुढं श्रीगोंद्याला गेले, श्रीगोंद्याला असली तर सांगायची पुढं रेल्वे फाटकापाशी गेले किंवा काष्टीत गेले असं सांगायची. ह्या खोटं खोटं बोलल्यामुळे मला तुझा राग आला. खोटं बोलल्यामुळं मला तुझा राग आला की तुझ्या बहिणीसोबत मी पाठवलंय म्हणल्यावर तू लगेच माझ्यासोबत भांडणं करायला लागली रस्त्याने जातानीच. आणि मी तुला गावाकडून फोन करायचो काळजीपोटी की कुठं शिक गेली असं म्हणून. तर त्यानंतर मी तुला काष्टीला न्यायला आलो तर तू म्हणली मला आता यायचंच नाही. आणि त्यावर आम्ही महागारी आलो होतो. त्यावर काही दिवसांनी तू भागवतला फोन करून म्हणली की मी पुण्याला गेलं तरच नांदायला येणार, तशी येणारच नाही. आणि हे तू दुसऱ्याच ऐकून म्हणली. मग आपण पुणे सोडून गावाकडे फक्त तुझ्या घरच्यांमुळं, तुझ्या घरच्यांनी भांडणं केली होती पुण्यामध्ये म्हणून आपण पुणे सोडून गावाकडे राहत होतो. आणि तू आता काष्टीत जाऊन मला काय म्हणते फोनवरून त्या भागवत पशी की मी पुण्याला गेलं तरच नांदा येणार. म्हणजे तुझ्या घरच्यांनी पुण्याला गेले की परत माझ्यासोबत भांडणं काढायला. शेवटी त्यांनी पुण्याला गेल्यानंतर भांडणं काढलीत आपल्या काय ना काय कारणावरून. तुझं वडील गाड्या येऊन थांबायचं, त्यात भांडणं झाली, परत मी गावाकडे आलो, असा विषय पुढे घडलंच. पण सुरुवात कुठून झाली, तू तुझ्या बहिणीसोबत काष्टीला गेली आणि तिथून तू म्हणली की मी पुण्याला गेलो तरच नांदा येणार. बरं, आपला कसलाच एकमेकावर राग नव्हता, आपली कसलीच भांडणं नव्हती. तू तुझ्या बहिणीसोबत गेली आणि तसं बोलल्यामुळं आपला तिथून पुढे वाद सुरू झाला. मला तिथून पुढे तुझा राग यायला लागला की बघ आपण एवढं विश्वासाने हिला तिच्या माहेराला पाठवलं, जाऊ का म्हणली 2-4 दिवस. तर मी जा म्हणलो आणि ही परत येताना म्हणती की दम टाकते, मी आता येणारच नाही आणि पुण्याला गेलं तरच नांदा येणार असं म्हणते. मग ही दमदाटी कशासाठी? हा, पुण्यात असताना तुझ्या घरची माझ्यासोबत भांडणं करणार, किरकिरी घालणार आणि तू परत म्हणणार पुण्याला गेलं तरच नांदा येणार. मग असं का, असं दमात ठेवल्यासारखं कशासाठी? गावाकडे मी सुखाने राहतोय ना, तुला सुखाने सांभाळतोय ना, मग तू राहून द्यायचं मला गावाकडे. दमदाटी करून पुण्याला नेणार. मग पुण्याला गेल्यावर तुझं वडील जर गाड्या येऊन थांबत असते ना तर तू त्यांना म्हणाय पाहिजे बघा तुमच्या सांगण्यानुसार मी माझ्या नवऱ्याला घेऊन पुण्याला आले, आता मी राहते पुण्याला, माझा नवरा वर्षभर झालं गाड्यावर काम करतोय, तुमचा काय संबंध आहे माझ्या नवऱ्यापाशी गाड्यावर येऊन थांबायचा आणि माझ्या नवऱ्याकडे टाकाटाका बघत उभा राहायचा? तुमची आणि माझ्या नवऱ्याची भांडणं आहेत ना नाना, तर तुम्ही गाड्या येऊन विनाकारण थांबूच नका, कशाला आम्हाला त्रास देताय? मग ही तुझं बोलायचं काम होतं. पण तुझ्या घरची उलट तुझी आई काय म्हणती या, तर तुझ्या आईला सांगितलं फोन करून तर तुझी आई काय म्हणतीये, त्यांनी तुझ्या वडिलांनी मार्केटमध्ये फिरावा का नाही? आता अख्ख्या मार्केटमध्ये फिरू द्या, आम्ही काय अडवित नाहीत, पण आमच्याच गाड्या समोर येऊन माझ्या समोर येऊन मुद्दाम उभं राहायचं, मुद्दाम माझ्याकडे टाकाटाका बघत राहायचं. मग कारण का बघ, आम्ही तुझ्यासोबत किती वेळा दमदाटी केली, तुझ्यासोबत आम्ही भांडणं केली, तुझ्यासोबत मारहाण केली आणि मी तुझ्या पुढे येऊन थांबलोय, तू माझं काय वाकडं करणार आहे? अशा रुबाबामध्ये पुढे येऊन थांबायचं आणि मुद्दाम तसं चिडील लावल्यासारखं आणि तसं वागायचं. आणि माझी भांडणं असताना, आपल्या दोघाला मारहाण केलेलं असताना मुद्दाम तुझं वडील जर असं गाड्या पुढे येऊन थांबत असेल तर कुणाला राग येणार नाही? कुठल्याही माणसासोबत आपली भांडणं असली आणि त्या माणसाच्या समोर आपण जाऊन थांबतो का विनाकारण? त्या माणसासोबत जर आपला वाद असेल तर नाही थांबणार. पण तुझं वडील फक्त मुद्दाम भांडणं करण्यासाठी आणि माझ्यासोबत वाद घालण्यासाठी ते गाड्या पुढे येऊन थांबलं होतं. आणि शेवटी त्या गाड्या पुढे थांबल्यामुळे वाद झाला, पण वाद वाढला पण आणि ती गाड्या पण सोडायची त्यावेळेस वेळ आली. तुझं काम होतं की असं जर तुझं वडील भांडणं होत असतील, तुझं वडील जर माझ्या अवतीभोवती येऊन थांबल्यावर किंवा मला आता परत नंतर नापर डेपोला येऊन मला गोलीडा घालून गेलं माझ्याकडे बघत आणि अशा गोष्टीमुळे जर आपल्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत असते ना, मार्केटचं काम सोडायची वेळ येत असेल, परत मी अप्परला दुसरं काम करीत असताना तिथलं कामं सोडून अशी भांडणाची वेळ येत असताना आपल्या दोघावर, तर तुझ्या वडिलांना तो समजून सांगायला पाहिजे. ती मुद्दाम तसं करतात आपली भांडणं लावून. वाटत नसायचं की आपला नवरा आपल्या आई वडिलांच्या
नादी लागत नाही, त्यांच्यासोबत कसलीच खोड काढत नाही, तरी मुद्दाम येऊन आपलं वडील त्रास देत होतं, हे तुझ्या कधी लक्षात नाही आलं. ज्यावेळेस तुझ्या घरची माझ्यासोबत वाद काढते ना, ज्यावेळेस भांडणं काढते ना, त्यावेळेस तू त्यांना काहीच म्हणत नाही, एक शब्द सुद्धा. आणि मग तुझ्या घरच्यांना पण वाटतं, हा आपण येऊन ह्याला काही त्रास दिला तर हे काहीच म्हणत नाही, काहीच नाही, मुद्दाम मग असायला ह्याची टिवळकी करायची असं त्यांना वाटायचं. आणि इथून आपल्या वादाची आणि आपल्या भांडणाची सुरुवात व्हायची. भांडणं झाल्यानंतर तू मग मलाच दोष देणार, बघा तुम्हीच मला त्रास दिला, हीच भांडणं होऊ नये म्हणून मी तुला म्हणायचो तुझ्या घरच्यांना समजून सांग, त्यांची माझी भांडणं इथं ती विनाकारण येऊन तशी खोड्या करतात आणि मग आपला वाद सुरू होतो. चांगलं चाललेलं असताना तुझ्या घरची अशी खोड काढतात. तू हे तुझ्या घरच्या माणसांना कधीच सांगितलं नाही, त्यांना कधीच तू समजून नाही, आणि वाद झाल्यानंतर तू फक्त माझी एकट्याची चूक आहे असं तू सगळ्या लोकांना पटवून दिलं. त्यामध्ये गावाकडे आलं की गावाकडे असताना कान भरणारे लोक तुझं कान भरायची, तुला चुकीचं शिकवून चुकीचं वागायचा सल्ला द्यायची, आणि त्यातून आपल्यात जास्त वाद व्हायचा. हेच माझं सांगणं असायचं की अशा लोकांपासून लांब राहा, ह्यांच्यामुळे आपल्यात वादविवाद कायम होतो. त्यांचं ऐकायचं सोडून दे. आपल्या घरामध्ये जर सुखाने राहायचं असेल तर आपल्या नवऱ्याचं ऐकलं पाहिजे, आपल्या लेकरा बाळांकडे लक्ष दिलं पाहिजे, आपला संसार घर बघितलं पाहिजे. दुसऱ्याचं ऐकून कधीच चांगलं होत नाही. दुसरी फक्त भांडणं लावून मज्जा बघायला असते, तर त्यांना आपल्या लेकरा बाळाचं घेणं देणं नसतं. कुणाचं काय चाललंय ह्याच्याच त्यांचा काय मतलब नसतं, ते फक्त मज्जा बघायला आणि वाटोळं करून टाकायला टपलेले